छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये शिवसेना उभाठ्याकडून अंबादास दानवेंच्या नेतृत्वात डोर टू डोर कॅम्पेन राबवण्यात येत आहे। कुठल्याही सभा न घेता उद्धव ठाकरेंची एकच सभा होणार आहे। त्या व्यतिरिक्त प्रत्येक मतदाराला त्यांच्या घरी जाऊन भेटण्याचं ठरवून हे कॅम्पेन राबवलं जात आहे। दरम्यान कोण रवींद्र चव्हाण, कुठून आला, त्याने दिलगिरी नाही तर मराठवाड्याची माफी मागायला पाहिजे असं म्हणत अंबादास दानवेंनी निशाणा साधला। आपण जर बघितलं तर कुठलाही मोठा प्रचार न करता डोर टू डोर कॅम्पेन छत्रपती संभाजीनगर मध्ये आपल्याला खास पाहायला मिळते। प्रत्येक मतदाराला भेटण्यासाठी हे कॅम्पेन राबवले जाते। दादा, कशा पद्धतीचं हे डोर टू डोर कॅम्पेन आपण राबवता? बिलकुल पूर्ण शहरात जे 29 प्रभाग आहे त्याच्यापैकी मला असं वाटतं मी आजपर्यंत 18-20 प्रभाग मी कंप्लीट केलेले आहेत आणि प्रत्येक घरी आता संपर्क साधतो मी आणि मला असं वाटतं प्रचंड प्रतिसाद आहे। तुम्ही बघत असाल मागे पुढे हजारो लोक आहेत आणि सगळी सकाळ असो, संध्याकाळ असो, दुपार असो, रात्र असो, अशाच पद्धतीने जनता शिवसेनेसाठी रस्त्यावर उतरलेली। काय राजकीय परिस्थिती कशी वाटते आता? जे सगळं राजकारण चालू आहे, सर्वच पक्ष स्वबळावर गेलेले आहेत। ज्याला जसं करायचं त्याला करू द्या ना। शिवसेना लढते, शिवसेना लढणारी आहे। शिवसेना या शहरात 100 जागा लढते सगळ्या 29 प्रभागामध्ये। त्याला म्हणतो आम्ही या शहरामध्ये सगळ्यात चांगला यश आम्ही मिळवतो। काल अशोक चव्हाणांविषयी रवींद्र चव्हाण बोलले होते, वादग्रस्त ते वक्तव्य होतं। आज त्यांनी दिलगिरी देखील व्यक्त केली। दिलगिरी मराठवाड्याची झाली पाहिजे, कारण विलासराव देशमुख एक व्यक्ती नाहीये, एक कुटुंब नाहीये। विलासराव या महाराष्ट्राची आणि त्यातल्या त्यात मराठवाड्याची अस्मिता आहे। त्यामुळे विलासरावांचं नाव मिटू असं म्हणणं त्याला थोडी तरी लाज शरम वाटली पाहिजे। ठीक आहे, पक्षाविषयी बोला, आमच्या पक्षाविषयी, काँग्रेस विषयी बोला, पण विलासराव विषयी जो माणूस हायर नाही, जो माणूस मराठवाड्यासाठी लढला, मराठवाड्याची अस्मिता जागृत केली, अनेक पद्धतीनं विकासाचे कामं केले, त्याच्याविषयी असं बोलतात हे लोक। कोणतं काय चव्हाण, गाव कोणतं, राहतो कुठं, आला कुठं, राजकारण कुठं करतो, तो का लीडर आहे का? मराठवाड्याची माफी मागायला पाहिजे विलासराव देशमुख यांच्यावर। मागितली पाहिजे, मराठवाड्याची माफी मागितली पाहिजे। मराठवाड्याची माफी रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त करायला पाहिजे असं अंबादास दानवे यांनी म्हटलंय। अविनाश कानडे, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर।